मंत्रालयामध्ये मलाईदार पदांवर नेमक्या कोणाच्या वरद हस्तानं 314 अधिकारी ठाण मांडून बसले होते? पहा हा एक विशेष रिपोर्ट। भ्रष्ट अधिकाऱ्यांना आता दे धक्का। तीनशे 14 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर। मलाईदार पदावरील अधिकाऱ्यांची यादी तयार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच आता राज्याच्या प्रशासनात उलथापालथ होण्याची चिन्ह आहेत। राजकीय वरदहस्तामुळे दीर्घकाळ एकाच विभागात प्रभाव निर्माण केलेले अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या टार्गेटवर आल्याची चर्चा आहे। राज्यातील शेकडो अधिकाऱ्यांवर मुख्यमंत्री कार्यालयाची करडी नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे राज्याच्या प्रशासनात फेरबदल करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाकडून काय हालचाली सुरू आहेत पाहूया। मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंत्रालय आणि विविध विभागातील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांचा आढावा घेण्यात येत असल्याची चर्चा आहे। कोणता अधिकारी किती वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत आहे, कोणत्या पदावर आहे आणि त्याची बदली किती काळापासून प्रलंबित आहे याची माहिती संकलित करण्यात आल्याचं सूत्रांनी म्हटलंय। विशेष म्हणजे या प्रक्रियेत एकाच विभागात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या सुमारे 314 अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या रडारवर आल्याची माहिती आहे। या अधिकाऱ्यांना सध्याच्या विभागातून इतर विभागांमध्ये हलवण्याच्या हालचालींना वेग आलाय। त्यामुळे येत्या काळात मंत्रालयासह विविध शासकीय विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय फेरबदल होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे मंत्रालयातील विविध विभागांसह मंत्रालयाबाहेरील महत्त्वाच्या कार्यालयांमध्ये अनेक अधिकारी वर्षानुवर्ष एकाच विभागात कार्यरत आहेत। काही अधिकारी तर जवळपास 10 वर्षांपासून त्याच विभागात महत्त्वाच्या पदावर असल्याचं समोर आलंय। त्यामुळे प्रशासनात दीर्घकाळ एकाच विभागात असणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे निर्माण होणाऱ्या हितसंबंधांच्या साखळीवर देखील प्रश्न उपस्थित झाले। खरं तर मुख्यमंत्री कार्यालयानं अनेक वर्षांपासून मंत्री आस्थापनेवर असलेले खासगी सचिव आणि OSD यांच्याबाबत कठोर निर्णय घेत अनेकांना बाहेरचा रस्ता दाखवला होता। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील प्रशासकीय यंत्रणेकडे आपला मोर्चा वळवल्याचं दिसतंय। गणेश कवडेसह भरत मोहोळकर, साम TV न्यूज, मंत्रालय, मुंबई।